काल आमच्याकडे काय झालं माहितीये का? फक्त 1 तास पाऊस झाला. हो, फक्त 1 तास. 1 तास पाऊस म्हणजे 6 तास अंधार. हा तो अचूक ताळमेळ. आणि वरून आमच्याकडे काय नवीन खूळ आणलंय माहितीये का? स्मार्ट मीटर. काय तर म्हणे डिजिटल इंडिया. या स्मार्ट मीटरची कमाल बघा. सर्वसामान्य माणसाचं बिल जरा कुठं थकलं की लगेच एका सेकंदात घरची वीज बंद होते आणि बिल भरलं की लगेच वीज चालू होते. म्हणजे पैसे घ्यायला यंत्रणा किती स्मार्ट आहे बघा. पण साहेब, आम्ही विचारतो की वीज बिल वसूल करायला तुमचं स्मार्ट मीटर, मग 1 तास पाऊस आल्यावर 6 तास लाईट गुल होते. तेव्हा तुमची स्मार्ट सुविधा कुठे जाते? तिथे का तुमची सिस्टीम फेल होते? वसुलीत स्मार्ट आणि सेवेच्या बाबतीत फार ठणठण गोपाल. बरं, मला दुसरं एक सांगा. गेल्या 2 महिन्यापासून पावसाळ्यापूर्व काम सुरू आहेत. झाडांच्या फांद्या तोडायच्या आहेत. असं सांगून रोज तासनतास लाईट बंद ठेवत होतो ना. मग त्या 2 महिन्याचं काम काय झालं? काय जादू आहे की काय? की कालच्या त्या 1 तासाच्या पावसाच्या पाण्याने अचानक झाडांच्या फांद्या परत वाढल्या आणि थेट तारावर जाऊन पडल्या. 2 महिने नक्की काय तोडत होते मग? अजून तर पावसाळा अधिकृतपणे सुरू पण नाही. हा तर फक्त ट्रेलर आहे. ट्रेलरमध्येच जर हे हाल होत असतील, तर विचार करा, खऱ्या अर्थाने धो धो पाऊस पडेल तेव्हा आमचं काय होईल? मला तर वाटतं यंदा मेणबत्त्या पण संपतील आणि आम्हाला थेट आदिमानवासारखं दगड घासून उजेड करावा लागेल की काय, अशी भीती वाटायला लागली. पाऊस पडला की लाईट जाणार हा नियम न्यूटनच्या नियमापेक्षाही जास्त पक्का आहे आपल्याकडे. पण थांबा, 6 तास झाले तरी लाईट यायचं नाव घेत नव्हती. शेवटी काय झालं माहितीये का? आपले सामाजिक कार्यकर्ते नितीन वावरे पाटील यांनी महावितरणाला थेट तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. आणि चमत्कार बघा, पाटील यांनी आंदोलनाचा इशारा काय दिला आणि लाईट एका झटक्यात आली. म्हणजे आंदोलनाचा इशारा दिल्याशिवाय महावितरणाला जाग येतच नाही का? त्यामुळे आता या स्मार्ट युगात पावसाळ्यात लाईट नावाच्या चमत्काराची वाट बघत बसण्यापेक्षा घरात चार्जिंगची टॉर्च, हातपंखा आणि मोबाईलमध्ये नितीन वावरे पाटील यांचा नंबर किंवा तुमच्या ठिकाणच्या स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याचा नंबर आधीच सेव्ह करून ठेवा. कधी काय गरज पडेल सांगता येत नाही. माझं तर नियोजन पक्का आहे. तुमच्याकडे पण बिल थकताच मीटर स्मार्ट होतं आणि लाईट गेल्यावर डब्बा होतो का? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.